नमस्कार मैत्रिणीनो. आज मी बनवली कुल्फी. अगदी दाणेदार मारवाडी स्टाईल, जशी गाड्यावर आपल्याला मिळते अशी घरच्या घरी अगदी साधी सोपी रेसिपी आहे. कोणीही करू शकतं. तुम्ही हा व्हिडिओ बघून देखील ही कुल्फी बनवू शकता. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते देखील घरीच अवेलेबल असतं. बदाम, पिस्ता, दूध व 2 चमचे कस्टर्ड पावडर वापरून ही मी कुल्फी बनवलेली आहे. 10 तासासाठी मी ही कुल्फी फ्रीजरला सेट करण्यासाठी ठेवली होती. तुम्ही बघू शकता. छान अशी मुलांना जेव्हा हवं तेव्हा तुम्ही घरच्या घरीच बनवून देऊ शकता. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. या कुल्फीमध्ये मी इथे शुगर कॅरमल वापरलेला आहे, जेणेकरून टेस्ट देखील आपल्या कुल्फीला येणार आहे त्याच्यामुळे. व सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलर या कुल्फीला येणार आहे त्याच्यामुळेच. मैत्रिणीनो, मी इथे तुम्ही बघू शकता बदाम व पिस्ते व 4 चमचे साखर घेतली आहे. छान असं मिक्सरला याचं मिश्रण करून घेतलं आहे. चांगली चव येण्यासाठी याच्यामध्ये मी थोडीशी वेलची व जायफळ पावडर वापरलेली आहे. छान असं शुगर कॅरमलमध्ये दूध ॲड करून हा तुम्ही बघू शकता जो कलर आलेला आहे तो शुगर कॅरमेलमुळेच आलेला आहे. छान असं मिक्स केलेलं बॅटर याच्यामध्ये घालून तुम्ही बघू शकता कसं दूध आपलं थिकनेस त्या दुधाला आलेला आहे. अशा प्रकारे हे दूध चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला. सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे, जेणेकरून गाठी होणार नाहीत या मिश्रणामध्ये. तुम्ही बघू शकता दाटसर हे मिश्रण आता आपलं झालेलं आहे. कुल्फी मेकरमध्ये हे मिश्रण मी ओतून घेतलेलं आहे. तुमच्याकडे कुल्फी मेकर नसेल तर स्टीलचा ग्लास देखील मी इथे यूज अँड थ्रोचा ग्लास वापरलेला आहे. कुल्फी मेकरमध्ये भरून झाल्यानंतर मी इथे ह्या यूज अँड थ्रोच्या ग्लासमध्ये भरून घेतलेला आहे. काही जणांना प्रश्न पडतो आपल्या मैत्रिणींना की हे पॅक कसं करायचं. तुमच्याकडे जो कागद अवेलेबल आहे, प्लॅस्टिकचा जरी असेल तरी चालेल किंवा असा बटर पेपर असेल तरी चालेल, फॉइलिंग पेपर असेल तरी देखील चालेल. आईस क्रिस्टल याच्यात जमा होणार नाही याची काळजी घ्यायची. अशा प्रकारे हे आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे व हे 10 तासासाठी फ्रीजरला सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. व कुल्फी आपली तयार आहे.